मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी आणि माननीय सौ कांचनताई गडकरी यांचं त्यांच्या बरोबर इथे उपस्थित आहेत माननीय श्री संजय शास्त्री द्रविड, माननीय श्री पराग महाराज. मी सगळ्यांना विनंती करते आपण कृपया स्थान ग्रहण करावं. सगळ्यांना विनंती आहे कृपया प्रवेशद्वारापाशी आपण गर्दी करू नये. मागे खुर्च्या काही रिकाम्या आहेत, आपण कृपया स्थान ग्रहण करावं. सुरुवात करूया. माऊलींनी गणपतीचे वर्णन ओम नमोची श्री पुष्टीपती बुद्धिपती गजाननाच्या सुलभ फलदायी आणि तपस्येतील महत्वाचा पूजाभाग म्हणजे अष्टसमृद्धीचे मार्ग मोकळे होऊन आत्मोन्नती साध्य होण्यास मदत होते. तसेच भ्रमितमती सत्कारणी लागते. याचबरोबर आपले सुभाग्यास जे जे योग्य ते सर्व इच्छित मनोवांछित फल मंगलमूर्ती आपणास प्रदान करते. लीलया नाचवली. सनातन वैदिक धर्म प्रचार प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आपण श्री सद्गुरु दिनांक 5 एप्रिल 2000 रोजी केली. तसेच शास्त्राधारे जनता जनार्दनाच्या सहकार्याने जनहित विशेष संकल्प पूर्तीसाठी प्रतिवार्षिक गणेश यागास इसवी सन 2001 पासून प्रारंभ केला. भगवान भोलेनाथांच्या आज्ञा स्वीकारतात ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. संकल्प पूर्तीसाठी लाडके नेते भारतातले वेद मंत्रोच्चारासहित दीप प्रज्वलनाचा सोहळा संपन्न होतो आहे. ज्योतिर्पर्चाः स्वाहा सूर्यो पर्चो ज्योतिर्पर्चाः स्वाहा ज्योतिः सूर्याः सूर्यो ज्योतिः स्वाहा. मी सन्माननीय अतिथींना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर स्थान घेण्याचं व्रत
माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय उत्तुंग धर्माचरणाचे ते दोघंही पाईक आहेत आणि म्हणून धर्मोपासक हा पुरस्कार त्यांना प्रदान करत असताना संस्थेला अत्यंत आनंद आणि गौरवाची अनुभूती होते आहे. मी आदरणीय श्री पराग महाराज आणि मंचावर उपस्थित अतिथींना विनंती करते त्यांनी आपल्या शुभ हस्ते धर्मोपासक हा पुरस्कार माननीय श्री नितीनजी गडकरी आणि माननीय सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांना प्रदान करावा. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या या प्रसंगी अपेक्षित आहेत. रजत मुद्रा आणि पेशवाई पगडी देऊन हा सन्मान धर्मोपासक हा पुरस्कार आदरणीय नितीनजी गडकरी यांना प्रदान करण्यात येतो आहे. या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री आदरणीय श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी आणि पद्मश्री आदरणीय डॉक्टर विलास डांगरे काका उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर MIT पुणे इथले व्हाईस चान्सलर माननीय श्री मिलिंद पांडे उपस्थित आहेत. माननीय श्री संजय शास्त्री करकरे, माननीय श्री पराग महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या समाजात धर्मासाठी जसे संत महत्वाचे असतात तसेच राजकारणातले आदरणीय नितीनजींसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व ही तितकेच महत्वाचे आहेत की ज्यांनी राजकारण केलं, पण राजकारण केवळ राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी केलं आणि समाजकारणासाठी धर्मासाठी जे राजकारण करतात असे अजातशत्रू व्यक्तिमत्व फार कमी या भारताने पाहिले आहेत आणि त्यापैकी आपल्या नागपूरचे परमादरणीय नितीनजी गडकरी हे एक आहेत की एकाचं झाल्यानंतर आज एक अतिशय सुंदर योग इथे जुळून आलाय. मोहन महाराज कठाळे, अंजन सिंगीकर आणि श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्ट यांच्या वतीने श्री संत भागवत भूषण ब्रह्मचारी मोहन महाराज कठाळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा धर्मोपासक पुरस्कार आज मला या ठिकाणी प्राप्त झाला. हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे असं समजून मी हा पुरस्कार स्वीकारतो. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी परमपूजनीय गणेश्वर शास्त्री द्रविड, पद्मश्री माझे मित्र आदरणीय डॉक्टर विलास डांगरे, माननीय श्रीमती उर्मिलाताई सराफ, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना. स्पिरिच्युअल सायन्स आणि अध्यात्म आणि विज्ञान या दोघांच्या मध्ये समन्वय निर्माण करून आपला इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्या आपले जीवन कृतार्थ करण्याकरता अनेक प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या प्रयत्नांमधून अशा प्रकारचा एक संस्कार विशेषतः भविष्यातल्या पिढीवर निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे त्यातून तयार होणारी जी भविष्यातली पिढी आहे ती निश्चितपणे आपल्या देशाला विश्वगुरू केल्याशिवाय राहणार नाही. मला विशेष रूपाने आनंद आहे की खरं म्हणजे या पुरस्काराच्या दृष्टीने माझी पात्रता किती आहे हा प्रश्नच आहे, पण या निमित्ताने मला हा जो आशीर्वाद दिलेला आहे हा आपल्या समाजामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य करण्याची शक्ती मला प्रदान करेल. आणि खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणतो की राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. राज नाही धर्मश्रेष्ठ. आणि विक्रमादित्यांपासूनचा हा दृष्टांत आहे की सिंहासनावर बसायच्या आधी धर्मगुरू श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा भाव व्यक्त करूनच ते सिंहासनावर बसायचे. राजसत्ता जी आहे ती जर निरंकुश झाली तर त्याच्यावर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. राजकारण हे खऱ्या अर्थाने समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. आणि कुठलीही सत्ता जरी कितीही मोठी असली तरी त्या सत्तेवर खऱ्या अर्थाने आपल्या धार्मिक गुरूंचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन प्रमुख रूपाने असतं.
आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विशेष रूपाने मी धन्यवाद देतो की मला या पुरस्काराकरता हा आशीर्वाद आपण सगळ्यांनी मला दिला. हा समाजामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य करण्याची मला सतत प्रेरणा देत राहील. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मंचावर उपस्थित सर्व महानुभावांचे मनापासून आभार मानतो. हात जोडून त्यांना अभिवादन करतो. आणि मला आज आमच्या क्रीडा महोत्सवाचा समारोप आहे. आत्ताच मला फोन आला की यशवंत स्टेडियमचे सगळे दरवाजे बंद केलेत, लोक पॅक झाले आहेत, सगळे वाट पाहून झाले. मला जाण्याची घाई असल्यामुळे मी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून जाण्याची अनुमती मागतो. पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन करतो. नमस्कार, धन्यवाद. मी आदरणीय नितीन शास्त्री द्रविड आणि पद्मश्री डॉक्टर विलास डांगरे काका यांचा. काही व्यक्ती असे असतात की ज्यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पुरस्काराचं महत्त्व अधिक वाढतं. मला वाटतं हे दोन व्यक्तिमत्व तसे आहेत की यांना पद्मश्री मिळाल्यानंतर पद्मश्री या पुरस्काराचं महत्त्व अधिक वाढलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राम मंदिर भूमिपूजन, राम मंदिर प्राण प्रतिष्ठा, काशी विश्वनाथ कॉरिडॉर या सगळ्यांसाठी ज्यांनी उत्कृष्ट मुहूर्त नेमले असे परम आदरणीय श्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी आणि डॉक्टर विलास डांगरे काका. साधारण 2014 साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथे सभा त्यांची झाली, त्यानंतर त्यांचा आवाज प्रचंड बसला आणि ब्रह्मपुरी इथे ही सभा होते की नाही असा प्रश्न पडला. तेव्हा आदरणीय नितीनजींनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर विलास डांगरे यांचं त्यांनी औषध घेतलं आणि चमत्कारिकरित्या त्यांचा आवाज खुलला आणि ब्रह्मपुरीतली सभा व्यवस्थित पार पडली. डॉक्टर डांगरे यांनी केलेला हा केवळ एक चमत्कार आहे, पण गेली 5 दशकं ज्यांनी आपल्या दवाखान्याची दारं सतत खुली ठेवली आहेत सगळ्या स्तरातल्या रुग्णांना बरं करण्यासाठी, असे हे धन्वंतरी महाशय आहेत. आणि आज त्यांचा इथे सन्मान झाला, त्यामुळे आपण इथून प्रस्थान करतात. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय नितीनजी गडकरी यांच्यासाठी आपण वाजवू. दुसरं म्हणजे जनतेचं पालन होणं, पालनाकडे लक्ष देणे. आणि तिसरं, कुठूनही काहीतरी आक्रमण झालं, या आक्रमणाचं योग्य पद्धतीने निवारण भगवंताच्या कृपेने, रामचंद्र प्रभूंच्या कृपेने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडून हे चाललंय. आणि त्याला मदत करणारे आपले नितीन गडकरी सारखे थोर लोक आहेत, त्यामुळे हे कार्य घडत आहे. आज भारतवर्षात सगळीकडे येण्या जाण्यासाठी सन्मार्ग, योग्य मार्गाची निर्मिती गडकरींच्या नेतृत्वात झालेली आहे. त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो. आणि धार्मिक कार्यात त्यांची रुची असल्याने त्यांना या ट्रस्टाद्वारे, सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टद्वारे धर्मोपासक ही पदवी दिली गेली आहे. सर्वांच्या शुभेच्छेने, गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि मंगलमूर्ती गणपतीच्या कृपेने त्यांच्याकडून हे कार्य निरंतर चालत राहावं, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि आरोग्य चांगलं राहावं, सर्वविध सामर्थ्य प्राप्त व्हावं, ही मंगलमूर्ती गणेशाकडे प्रार्थना. मंगलमूर्ती मोरया. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय गुरुजी. आणि यानंतर मी डॉक्टर डांगरे काकांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. याच्या निमित्ताने आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, याचा मनापासून आनंद होतो आहे. मी दरवर्षीच होणाऱ्या गणेश शाखामध्ये अगदी न विसरता उपस्थित राहतो आणि त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये भाग घेतो. याचं कारण असं आहे
की या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्यक्रम आशीर्वचन आपल्याला मिळत असतात। आज असाच एक उत्कृष्ट कार्यक्रम, चांगला कार्यक्रम जो सद्गुरू सेवा मंडळाने केला आहे, या काळच्या निमित्ताने आमचे परममित्र माननीय नितीनजी गडकरी यांना धर्मोपसाधक हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। आणि योग्य माणसाला, मी आता बघा आमचे मित्र नितीनजी म्हणाले की मी याला किती लायक आहे आणि किती लायक नाही हे मला माहीत नाही। वस्तुस्थिती अशी आहे की नितीनजी हेच फक्त लायक या पुरस्काराला आहेत। मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये निरोगी आयुष्य आणि सनातनी धर्मासाठी काम करण्यासाठी त्यांना प्रचंड यश परमेश्वर देव ही इच्छा व्यक्त करून आणि तसेच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने द्रविड शास्त्री, गणेश शास्त्री द्रविड हेही इथे उपस्थित आहेत। त्यांचंही आणि मनापासून स्वागत करतो। आमच्या बहिणी सौभाग्यवती कांचनताई गडकरी यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि समस्त सद्गुरू परिवार यांचं मनापासून स्वागत करून श्री गणेशाला गणेश चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देतो। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय काका। नमस्सभाभ्यः सभापतिभ्यश्च, त्याचं वाचन करतो। राजराजेश्वरी त्रैलोक्याधिष्ठानायाः रुक्मिण्यम्बायाः जन्मस्थल्याः विदर्भराजस्य राज्यस्य महत्त्वं वैलक्षण्यं वर्तते निखिले पौराणिके वैयासके शास्त्रे। तत्र कालिदास भवभूत्यादीनां महाकवीनां गार्गी लोपामुद्रादीनां कलापः एतादृश्यां पुण्यपवित्रभूमौ लब्धजन्मा वर्तते श्री नितिन गडकरी महोदयः। दण्डनीतिशास्त्रकुशलः राजपुरुषः भारतसर्वकारस्य महामन्त्री वर्ततेयं महाशयः। रेणुकाम्बा महामाया कुलस्वामिनी कृपाच्छत्रेण कार्यकुशलेन मन्त्रिप्रवरेण स्वकीय विभाग राजमार्ग विभाग दायित्व निर्वहनम् अतिशय निष्ठया कृतम्। अस्य कर्मणः एव फलं दरीदृश्यते यत् सर्वत्र आभारते महामार्गाणां जालं सुष्ठुत्वेन प्रसृतं। तेन राष्ट्रस्य राष्ट्रियाणां च समग्रः आदिभौतिको विकासः अजायत इति निश्चितप्रचम्। देशस्य हृदयरूपेण विराजमानायाः फणीन्द्रपुर्याः कायाकल्पः एनेन दूरदृष्ट्या कृतः। तस्मादेव इयं नगरी तमा सुशोभिता सुंदरी प्रतिभाति। काण्वशाखाकुले जातस्य महोदयस्यास्य श्री माधवनाथ महाराजानाम् उपासना मातृपुरस्सरा आसीत्। तेषां महापुरुषाणां कृपाशीषो निरन्तरं वर्तते। एतादृशस्य श्रेष्ठकुलस्य कुलभूषणत्वेन वर्तते सौ लोकनेता। नयनात् नीतिरुच्यते, सर्वश्रेष्ठा नीतिः परमार्थनीतिर्भवति। अस्याः नीतेः कर्ता राजा वर्तते इत्यस्मात् अस्याः नामाभिधानं वर्तते राजनीतिः। ईदृश्याः श्रेष्ठनीतेः पालनकर्ता अस्ति राजनेता श्रीमान् नितिनवर्यः। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात् अवाप्तप्रेरणः राजनीतिक्षेत्रं प्रविश्य
जनसामान्यार्थं संघर्षम् अकरोत्। परोपकारः एव अस्य राजनेतुः जीवनस्य ध्येयं वर्तते। उक्तं महर्षिव्यासेन 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनमिति। अयं महाभागः मातापित्रोः साधुसत्पुरुषाणां च सेवया एवं विधम् उच्चस्थानम् अलङ्कुरुते। सत्कृत्येन एव एवं विधं यशो लभ्यते। यावत् भगवच्चरणानां जीवने अधिष्ठानं नास्ति तावत् ध्येयप्राप्तिर्न भवति। उपदिष्टं श्री समर्थ रामदास स्वामीभिः सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे इति। राष्ट्रप्रेम जनसेवा चेत्यादि उच्चमूल्यं स्वीकृत्य जीवनयापनं कृत्वा नैजं कुलं स्वीयं वंशं च समुन्नतिम् अभियाति श्री नितिनवर्यः। उक्तं च परिवर्तिनि संसारे मृतः को वा न जायते स जातो येन जातेन याति वंशः समुन्नतिमिति। महोदयस्य चरित्रे मातापित्रोः संस्कारः विशेषरूपेण अवलक्ष्यते। तयोः पुण्यं सहायकं भवति अस्मिन् जनसेवाकर्मणि। उक्तं सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः औदार्यं वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान्। भगवतः श्रीकृष्णस्य वचनं वर्तते श्रीमद्भगवद्गीतायां यत् योगः कर्मसु कौशलमिति। इति वचनम् अङ्गीकुर्वाणः नितिनमहोदयः अनेकेषां कृषिवलानाम् एकत्रीकृत्य समूहत्वेन पूर्तिसमूहनामकं संस्थां निर्माय अनेकेषां जनसामान्यानां जीवनस्तरं वृद्धिम् अनयत्। अनेन ज्ञायते एषः महोदयः सुयोजकः अस्ति। उक्तं च नैतिके शास्त्रे योजकस्तत्र दुर्लभः इति। प्राप्तं सर्वं वैभवम् ऐश्वर्यं सुसम्पन्नता सुयशः कीर्तिः इत्यादयः यशोगुणाः महता धैर्येण श्रमेण पराक्रमेण च अनेन नितिनवर्येण लब्धाः। उक्तं च नीतिज्ञैः नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते मृगैः विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेन्द्रता। श्री नितिनमहोदयस्य जीवनम् अवलोक्य अस्य श्लोकस्यास्य यथार्थं दर्शनं भवति। कलियुगे चण्डी विनायकोः उपासनेन त्वरिता सिद्धिर्भवति। उक्तं च कलौ माध्यन्दिनी शाखा कलौ चण्डी विनायकौ इति वचनं प्रमाणं मत्वा सर्वजनहिताय तेषाम् उत्कर्षार्थं च सद्गुरु श्री श्रीनिवास महाराज चरणानां प्रेरणया श्री मोहन महाराज चरणैः गणेश जन्मोत्सवमुपलक्ष्य प्रतिवर्षं सार्वजनीनत्वेन गणेशाराधनं भवतु इति निश्चित्य गणेशयागस्य आयोजनं विहितं। तस्य वर्षेऽस्मिन् रजतमहोत्सवो वर्तते। अतः अस्मिन् गणेशयागे श्रीमतः नितिनगडकरी महोदयस्य वयं सद्गुरुसेवा परिवार भक्तभाविकाः सुहृद्यं सानन्दं सादरं सम्माननम् अभिनन्दनं च व्याहरामः। सद्गुरुप्रसादरूपेण सम्मानपत्रमिदं समर्पयामः। श्री सद्गुरु कृपया श्री नितिनगडकरी महोदयः राष्ट्रसेवां कुर्वन् उत्तरोत्तरं स्वीये कार्यक्षेत्रे सुयशः सुकीर्तिम् आरोग्यं दीर्घायुत्वं च प्राप्नुयात् इति वयं सर्वे कामयामहे इति नारायण स्मृतिः। विचार करावा ही त्यांना नम्र विनंती। परम आदरणीय शिष्य श्री पराग महाराज मंचावर उपस्थित आहेत। या ट्रस्टचं हे एवढं मोठं कार्य पुढे याच ताकदीनं नेण्याची क्षमता त्यांना मिळावी म्हणून मंचावर उपस्थित समस्त अतिथींतर्फे आपण आज त्यांचा सत्कार करतो आहोत। रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेने पदार्थ यासाठी सन्माननीय अतिथींच्या हस्ते श्री पराग महाराजांचा सत्कार करण्यात येतोय। आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सद्गुरु श्री मोहन महाराज की जय। मंगलमूर्ती प्रसाद महाराज आणि सर्व उपस्थित 2014च्या आसपास
परमपूज्य मोहन महाराज कठाळेंचं MIT मध्ये आमची एक 25 वर्षापासून सुरू असलेली युनेस्को लेक्चर सिरीज आहे. त्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम एंडॉमेंट लेक्चर सिरीज. त्याच्यामध्ये त्यांचं पहिल्यांदा माझे मित्र डॉक्टर सुनील ठिगळे यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती केली आणि जसा त्यांनी MITच्या त्या सभागृहामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तर त्यांचं प्रवचन संपेपर्यंत कितीतरी वेळा टाळ्यांचा कडकडाट आणि पहिल्यांदाच MITच्या सभागृहामध्ये हा टाळ्यांचा जोरदार दणदणाट झाला आणि तेव्हापासून एक वेगळं नातं जुळून आलं. आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर इंद्रायणी नदीच्या काठावर सुद्धा त्यांचं एक प्रवचन झालं आणि तेव्हापासून जे ऋणानुबंध जुळले. काल त्यांच्या मठात जाण्याचा योग आला आणि सगळी शिष्यमंडळी सोबत होती आणि ज्या पद्धतीने महाराज कसे होते, कसं वागायचे, कसं बोलायचे, कसं शिष्यांचं हित साधायचे. मला एक 4 ओळी आठवल्या की मिलता है तेरे दर पे मुकद्दर से भी ज्यादा, यहाँ तक के मुकद्दर भी तेरे दर पे आके मिला. अशी काहीतरी एक वेगळी अनुभूती, वेगळी प्रेरणा काल मिळाली आणि 2 दिवस झाले या गणेश यागामध्ये श्री सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय पराग महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जो 2 दिवसाचा अवर्णनीय अति आनंदाचा सोहळा, साक्षात गणेशरायाची समोर मूर्ती, त्यांच्या नेत्रातनं मिळणारे आशीर्वाद आणि सगळ्या शिष्यांवर, इथे आलेल्या सगळ्या उपस्थितांवर त्यांचा कृपेचा वर्षाव, मायेचा वर्षाव सद्गुरू मोहनदास महाराजांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विश्वासातून सगळ्यांना ती कृपा मिळते आहे असा वारंवार भास होत होता. किती बोलावं आणि किती नाही असं आहे, पण इथून आपण सगळे काय घेऊन जाणार आहोत हा प्रश्न मला पडला आणि मला परत एक 4 ओळी आठवल्या कांचनताई की हरे भरे पेड़ पे सूखी डाली नहीं होती, हरे भरे पेड़ पे सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते होठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदा झुक जाए मोहन महाराज जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. झोळी भरभरून इथून आपल्याला घेऊन जायचं आहे आणि असेच कितीतरी गणेशा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वर अतिशय कृपा वर्षाव पसरत राहो, आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो, अखंड भारत राष्ट्राचं स्वप्न तुमच्या आमच्या समोर साकार हो. त्यासाठी नितीनजींना खूप खूप शुभेच्छा. एक युगपुरुष म्हणून त्यांचं कार्य संपूर्ण भारतवर्षाला परिचित आहे, ते अधिक वृद्धिंगत व्हावं आणि अशाच गणेशगामध्ये प्रत्यक्ष कांचनताईंचं आणि नितीनजींचं यजमानपद या ठिकाणी त्यांनी पुष्वावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. खूप खूप नमस्कार, धन्यवाद. आमंत्रित करते, त्यांना विनंती करते त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनानंतर लगेच आपण आपल्या वेस्टच्या कार्यक्रमातून आपल्या उपस्थित राहिल्याबद्दल मी सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टतर्फे त्यांचा आभारी आहे. तसेच आमच्यावर प्रेम राहू द्यावे ही नम्र विनंती. तसेच आजच्या कार्यक्रमात आमच्या विनंतीस मान देऊन आदरणीय सौ कांचनताई उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू सेवा परिवार ट्रस्टचे पालक पितृतुल्य पद्मश्री श्री गणेश्वर शास्त्री द्रविड हे काशी क्षेत्रातून उपस्थित राहिल्याबद्दल परिवारातर्फे मी त्यांचा ऋणी आहे. आदरणीय मान्य डॉक्टर विलासजी डांगरे हे आमच्या प्रत्येक गणेश यागात उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित करतात. मी त्यांचेही आभार मानतो आणि पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. MIT विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंदजी पांडे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. कार्यक्रमात उपस्थित माननीय आमदार, माननीय नगरसेवक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. या गणेश यागात उपस्थित सर्व ब्रह्मवृंद पुरोहित तसेच सद्गुरू मोहन महाराजांना प्रेम करणारे भक्तगण उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. श्री महाकाली मंदिर ट्रस्टने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. विद्युत, जल, रिचार्ज, ध्वनी व्यवस्था करणाऱ्या मंडळीचे आभार मानतो. तसेच महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे सहकार्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. अनुदानाने कुणाचे आभार मानायचे राहिल्यास त्यांचे आभार मानून मी माझे आभार प्रदर्शन संपवितो. धन्यवाद. जय श्री गणेश. विनंती आहे की आपण इथेच स्थानापन्न व्हावं. लाईव्ह आपल्याला आरती या स्क्रीनवर दिसणार आहे. कृपया
गेल्या 25 वर्षापासून सद्गुरूंनी या आयोजनाचं आयोजन कशासाठी केलं आहे? प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, भारत अखंड हे आपलं स्वप्न आहे. सद्गुरूंचं हे स्वप्न आहे, सर्वांचं हेच स्वप्न आहे आणि हे धर्माने राहिले सर्व तरच पूर्ण होणार आहे. नमः पार्वती लवकर दे. ब्रह्म ब्रह्मज्ञानं प्रथमं ज्ञानं ब्रह्म ब्रह्मज्ञानं प्रथमं ज्ञानं प्रथमं ज्ञानं प्रथमं पुरस्तात् प्रथमं ज्ञानं प्रथमं पुरस्तात् प्रथमं पुरस्तात् प्रथमं पुरस्तात् द्विवि पुरस्तात् प्रथमं पुरस्तात् द्विवि पुरस्तात् द्विसीमतः सीमतो पुरस्तात् द्विसीमतः सीमतो द्विविसीमतः सुरुचः सीमतो द्विविसीमतः सुरुचः सीमतः सुरुचः सीमतः सुरुचो पेनः सुरुचः सीमतः सुरुचो पेनः सुरुचो पेनः सुरुचो पेन आवरावर्पेणः सुरुचो पेन आवः सुरुच इति सुकृचः पेन आवरावर्पेणो पेन आवः आवरित्यावः बुद्ध्याः सबुद्ध्या उपमा बुद्ध्याः सबुद्ध्या उपमाः बुद्ध्या उपमा बुद्ध्या उपमा अस्यास्योपमा बुद्ध्या उपमा अस्य उपमा अस्यास्योपमा अस्य पृष्ठा अस्योपमा अस्य पृष्ठाः
असतश्च चासतो सतश्च पीवि चासतो सतश्च पी चप्पीवि च चप्पी वर्पर्पी च चप्पी वाह पीवर्पावहम् असावहमहमसावसावहम् अहमित्यहम् वृषभं कृणु कोष्णः कोषेण मह्यम् दीर्घायुत्वाय शतशारदाय शतपुंशरध्य आयुषे वर्त्यसे जीवात्वै पुण्याय एतेन वै देवा दयित्वा निजित्वा यङ्काममकामयं ततमाप्नुवन् यङ्कामं कामयते तमेतेनाप्नोति पृथ्वी सुकृत्यायोति सजोषाः पौर्णमासिदगाच्छोभमाना आप्यायन्ति विहितानि विश्वा उरुन्दुहां यजमानाय यज्ञं ऋद्ध्यास्महव्यैर्नमसोपसृत्या मित्रं देवं मित्रधेयन्नोऽस्तु अनुराधान् हविषा वर्धयन्तः शतञ्जीवेन शरदस्य वीराः नवो नवो भो निजायमानो केतुर्जानेत्यग्रे भागं देवेभ्यो दधात्यायन्त्र चन्द्रमास्तिरति दीर्घमायुः शतमानं भवति शतायुः पुरुषे पुरुषशतेन्द्रिय आयुष्येवेन्द्रिय प्रतिष्ठति यो वेदां ब्रह्मणो वेद अमृतेनामृतां पुरी तस्मै ब्रह्मा च आयुः कीर्तिं प्रजां ददुः ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्ता सूक्तस्य बोधितनयं च जीवा कृष्णं यद्भद्रं तदवन्ति देवाः बृहद्वदेव विदधे सुवीराः सैवं सत्येभिः शुचद्भिः बोधाय संविधनसैरतर्गते ब्रह्मणस्पतिर्वृषभिर्वराहैः धर्मस्वेदेभिर्द्रविणं व्यानटे ब्रह्मणस्पतेरभवत्यथा वशम् सत्यो मन्युं महिकर्मा करिष्यतः योगावुदाजत्सधिये विजाभजते महीमदीतिश्यवसा सदपृथक् इन्धानो अग्निं गणवद्वनुष्यतः कृतब्रह्माशोषुजातः व्यतिते जातेन जातमपि प्रसृंसते किं कृणुते ब्रह्मणस्पतिः ब्रह्मणस्पते श्रियणस्य विश्वः रायस्यामरथ्यो विवस्वतः वीरेषु वीरानुपबृन्धिनस्त्वं यदीशानो ब्रह्मणावेषु मेहवम् सैत्यनेन सविशासजन्मना सपुत्रैर्वाजं भरते धनानुभिः देवानां पितरमाविवासति श्रद्धामना हविषा ब्रह्मणस्पतिं गणानां त्वा गणानां त्वा
गणपतिं गणपतिं त्वा गणानां त्वा गणपतिं त्वा गणपतिं हवामहे गणपतिं त्वा गणपतिं हवामहे गणपतिं हवामहे गणपतिं हवामहे कविं हवामहे गणपतिं हवामहे कविं हवामहे कविं हवामहे कविं कवीनां कविं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं कवीनामुपमश्रवस्तमं कवीनः ब्रह्मणां ये धराजं ब्रह्मणां ये धराजं ब्रह्मणां ये धराजं ब्रह्मणो ब्रह्मणां ये धराजं ब्रह्मणा ये धराजं ज्येष्ठा राजं ब्रह्मणस्पदे पदे ब्रह्मणस्पदे पदे ब्रह्मणस्पतः पदे ब्रह्मणस्पतः पदापदे पदानो नापदे पदानः आनो नान शृण्वन् नान शृण्वन् न शृण्वन्नो न शृण्वन्नो दिवि शृण्वन्नो न शृण्वन्नो दिवि शृण्वन्नो दिवि शृण्वन्नो दिवि सीदो दिवि शृण्वन्नो दिवि सीदा ओदिवि सीदि ओदिवि सीद साधनं सीदो दिवि सीद साधनं सीद साधनं सीद साधनं ओम सर्वस्यापि सर्वमेव